प्रकारे जो की जय जिजाऊ आज जरांगे पाटलांच्या सूचनेप्रमाणे अर्थातच आदेशाप्रमाणे मी आज आपल्या तहसीलमध्ये नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। जरांगे पाटलांचा जो आदेश येईल तो सर्वांसाठी सारखा असेल आणि तो शिरसावन्य मानून आम्ही त्या आदेशाचा स्वीकार करूया। जो उमेदवार ते उभा करतील त्याच्या पूर्ण बळानं पूर्ण शक्तीनं त्याच्या आम्ही सर्वची सर्व पाठीशी राहू। आणि अर्थातच जरांगे पाटलांचा संघर्ष हा कोण्या एकाशी नाही, त्या पूर्ण व्यवस्थेशी आहे। ही व्यवस्था सातत्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावांच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, बेकारांच्या बाबतीत कायमस्वरूपी अनास्थेनं आणि उदासीनतेची असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून या परिस्थितीमध्ये व्यवस्था परिवर्तनामध्ये सामाजिक चळवळीनं आणि उच्च शिक्षित लोकांनी सहभाग घेतला पाहिजे। समग्र व्यवस्था परिवर्तन जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला अपेक्षित अशा प्रकारची व्यवस्था जर तुम्हाला अस्तित्वात आणायची असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन, अर्थातच हिंदू, मुस्लिम, बहुजन समाज सर्वच 18 पगड जातींना एकत्र येऊन कोणाच्या तरी एखाद्या नेतृत्वाखाली उभं राहावं लागेल। अर्थातच कॉमन मॅन काय आहे हे जरांगे पाटलांनी या महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिलेलं आहे। एक कॉमन मॅन अर्थातच ज्याच्याकडं घर नाही, त्याच्याकडं प्रॉपर्टी नाही, खूप मोठं वजन नाही, तरीसुद्धा अख्ख्या व्यवस्थेला नमवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। जरांगे पाटलांनी घोषित केली तर आपला एजेंडा काय राहणार निवडणुकीत? जरांगे पाटलांनी जर माझ्यासारख्या उच्च शिक्षित प्राध्यापकाला जर उमेदवारी दिली तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला अपेक्षित असणारं रयतेचं राज्य अर्थात शिवस्वराज्य म्हणजेच 18 पगड जातींना, बहुजन समाजाला, सर्व धर्मांना सोबत घेऊन सर्वांचा सार्वजनिक विकास, अर्थात अन्न, वस्त्र, पाणी ह्या आपल्या गरजा राहिल्या नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य हे लोकांना मिळालं पाहिजे। चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण या माफक गरजासुद्धा आमच्या भागलेल्या नाहीत। अरे अशा परिस्थितीमध्ये जी काही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाची अपेक्षा आहे स्वामीनाथन आयोगाच्या माध्यमातून, ती मात्र सरकार, कोणतंही सरकार, आत्तापर्यंतच्या सर्वच सरकारांनी त्याच्याकडे डोळेझाक केलेली आहे। आणि शेतमालाचा जो काही वाट लावलेली आहे या लोकांनी शेतमालाच्या भावाची, त्या बाबतीतसुद्धा आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल एवढी निश्चित अपेक्षा आहे। प्रस्थापितांना काय आवाहन करणार आपण? प्रस्थापितांना या माध्यमातून मी संदेश आपल्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो। मी प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे, माझी PhD रोल ऑफ ऑपोजिशन इन पार्लमेंटरी सिस्टीम या विषयावर आहे। तरीसुद्धा प्रस्थापित व्यवस्था आणि प्रस्थापित लोक हे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा म्हणजे यांचं पैशासाठीचं चक्र असतं। आणि आमचं पैशासाठीचं चक्र नाही तर आमच्या दीनदलित, गोरगरिबांच्या, वंचितांच्या आणि गरजवंत मराठ्यांच्या ज्या समस्या आहेत, मराठ्यांसोबतच महाराष्ट्रातील हिंदू, मुस्लिम, 18 पगड जातीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यापर्यंत पोहोचणं आणि त्या समस्यांची उकल करणं हा मुख्य अजेंडा आमचा असेल। त्याच्यामध्ये 13 लोक इच्छुक आहेत, हां, त्यांचा तुम्ही समन्वय घडी बसून एकत्र येणार का? निश्चितच जरांगे पाटलांनी आम्हाला सुचवलं त्या पद्धतीनं 13, 14, 15 लोक उत्सुक आहेत आणि हाच खरा लोकशाहीचा उत्सव आहे। कॉमन मॅनला सुद्धा विधानसभेमध्ये जावं वाटायला, विधानसभेचा फॉर्म तो भरू लागला आहे। हा निश्चितच नसता फॉर्म भरायचा म्हणजे भीती वाटायची, कॉमन मॅनला फॉर्म भरायचा म्हणजे भीती वाटायची, भीती दाखवल्या जाते, आजही भीती दाखवल्या जाते। तुमच्याकडे पैसा आहे का? पैशाचं चक्र चालतं, पैशाशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत। पैसा कशाला लागतो? लोकांना द्यायला लागतो? निश्चित नाही। लोकांना पैशाची अपेक्षा आहे? निश्चित नाही। आपण पाहिलं लोकसभेमध्ये पैशावाल्यांना चीत करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे, दॅट्स कॉमन मॅन। लोकसभेमध्ये सत्ता संपत्तीवाल्यांना पूर्णपणे भुईसपाट करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे। म्हणून आमची सर्वांची जरांगे पाटील जो माणूस देतील, जरांगे पाटील ज्याच्याकडं बोर्ड दाखवतील त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम आम्ही करू आणि निवडून आणण्याचं काम करू। समीकरणाच्या बाबतीत बोलत असताल तर मराठा समाजासोबत बहुजन समाजातील आणि मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येने सोबत आहे। कारण सर्वांच्या उद्देश महत्त्वाचा असतो ना। सर्वांचा उद्देश एक आहे, प्रस्थापित व्यवस्था नेस्तनाबूत करणं, उद्ध्वस्त करणं, तिला म्हणजे लोळवणं हा मूळ सर्वांचा उद्देश आहे। आणि त्या उद्देशाप्रती सर्व एकत्र आले ना तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला जे इच्छित आहे ते आपल्याला साध्य करता येतं। आणि जरांगे पाटलांसारखा कॉमन मॅन पहा तुम्ही, व्यवस्थेला दंड थोपटवणारा, कोणता पैसा आहे, कोणती संपत्ती आहे? अरे 1.5 कोटी नाही 2 कोटी लोक स्वतःच्या भाकरी खाऊन, ठेसा भाकरी खाऊन एकत्र येतात,
तिथं केवळ मराठाच नाही, मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी, साळी, माळी, चांबा, सुतार, लोहार हे सर्व त्या ठिकाणी एकत्र येतात. हा सगळ्यात मोठा अर्थातच हा लोकशाहीचा विजय आहे, खरी लोकशाही आहे. तुम्ही पाहिलं असेल विधानसभेचा रस्ता हा कुठून चालला आहे, आंतरवाली सराटी मार्गे चालला आहे. रात्री बेरात्री तिथं लोक यायला लागले, आमदार यायले, माजी आमदार यायले, सत्ताधारी यायले, हसू येतोय बऱ्याच वेळा, चिखल तुडवीत यायले. अरे कॉमन मॅन, दॅट्स कॉमन मॅन. हा इफेक्ट आहे कॉमन मॅनचा. लोकसभेला जो फॅक्टर चालला हां. तोच विधानसभेला चालेल असा विश्वास आहे का? आणि लोकसभेमध्ये जरांगे पाटलांची निराशा झाली, उमेदवार पाडून सुद्धा त्या ज्या विजयी उमेदवाराला मदत झाली त्या उमेदवारांनी मराठा आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. आम्हाला खेदानं म्हणावं लागतं की आम्ही ज्या लोकांना निवडून दिलं, अर्थातच एक सर्वसामान्य माणसं सत्तेमध्ये आले आणि लोकसभेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. अपेक्षा होती की त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, अरे संवैधानिक ज्या गोष्टी आहेत, तुम्ही संवैधानिक गोष्टीसुद्धा पक्षाच्या समोर मांडू शकत नाहीत. पक्षाच्या एजेंड्यासमोर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतं. संवैधानिक गोष्टी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये 50% आतलं जे काही ओबीसीचं आरक्षण आहे ते देणं गरजेचं असतानासुद्धा, तुम्हाला माहीत असतानासुद्धा पक्षाचे जे काही मालक आहेत ते बोलत नाहीत, म्हणून तुम्ही मुके बहिरे आंधळे होता. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि लोकसभेच्या बाबतीत तुम्ही म्हणताल तर निश्चित स्वरूपामध्ये निराशा झाली. आणि या परिस्थितीमध्ये आम्ही एखाद्या म्हणजे पाडा म्हणून सुद्धा लोकांनी बदा वाढलं. पण आता निवडून आणायचे मराठा समाजाचे आणि त्या मतीचे, एक लक्षात वाट, जात महत्त्वाची नाही, विचार महत्त्वाचा आहे. आम्ही पाहिलं वारसदारसुद्धा बेवारस होताना पाहिले, विचारांच्या बाबतीमध्ये वैचारिक व्याभिचार त्यांच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहिले. म्हणून मतीचे लोक निवडून येतील. आणि जरांगे फॅक्टर ह्या उभ्या महाराष्ट्रामध्ये फडणवीसला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही. कुठलाच फडणवीसचा आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून येणार नाही विश्वासानं आणि लोकांच्या सामर्थ्यानं. या ठिकाणी पैसा चालणार नाही. 100 कोटी 200 कोटी तुम्हाला घरी ठेवावे लागतील. लोकसभेमध्ये पाहिलं, घरी लोकांनी पैसे नेले, घरचे पैसे उमेदवार